जय हिंद मित्रांनो, प्रश्न असा आहे की पवित्र पोर्टलवर आलेल्या जाहिरातीला पसंतीक्रम देत असताना महत्त्वाचा कोणता नियम लक्षात ठेवावा, म्हणजे कशा प्रकारे प्रेफरन्सेस द्यावे। तर त्याचं उत्तर माझं वैयक्तिक मत असं आहे की जे उमेदवार जेवढ्या मोठ्या वर्गासाठी पात्र आहे त्यांनी अगोदर उतरत्या क्रमाने सर्व वर्गांची यादी या ठिकाणी तयार करून घ्यावी आणि उतरत्या क्रमाने या ठिकाणी पसंतीक्रम द्यावा। म्हणजे उदाहरणार्थ एखादा उमेदवार पहिली ते 12वी या वर्गासाठी पात्र असेल तर अगोदर 11वी 12वी, त्यानंतर 9वी 10वी, त्यानंतर 6वी ते 8वी आणि त्यानंतर 1 ते 5 या वर्गाला प्रेफरन्सेस द्यावा। दुसरा एक महत्त्वाचा नियम असा आपण गृहीत धरावा की आपण आपला स्वतःचा जिल्हा अगोदर, त्यानंतर त्याच्यापेक्षा जवळचा, त्याच्यापेक्षा थोडासा दूरचा, त्याच्यापेक्षा थोडासा दूरचा असा डिस्टन्स प्रमाणे किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये असं सांगायचं तर आपल्या सोयीचा जिल्हा या पद्धतीने घ्या। सुरुवातीला विदाऊट इंटरव्ह्यूचं घ्या आणि नंतर जे आहे विथ इंटरव्ह्यूचं घ्या। विथ इंटरव्ह्यू मध्ये देखील काळजी ही घ्या की जे 100% अनुदानित संस्था आहेत त्यांना प्रेफरन्सेस अगोदर द्या, त्यानंतर 60%, त्यानंतर 40%, त्यानंतर 20% आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर विना अनुदानितला द्यायची तर विना अनुदानितला द्यावा। साधारणपणाने जे आहे छोटासा हा महत्त्वाचा नियम आपण लक्षात ठेवावा असं मला वाटतं। अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल देखील सबस्क्राइब करायला विसरू नका।